Hello dear students, today we are going to continue the next part from this chapter, that is image of an extended source. In the previous lecture we have seen that how image of an point source of an object is formed on the plane mirror. आता point source आणि extended source ह्याच्यामधला डिफरन्स आधी तुम्हाला कळायला पाहिजे. बघा हां, पॉइंट सोर्स म्हणजे मी काय सांगितलेलं की एक छोटासा डॉटच्या फॉर्ममध्ये असणारा सोर्स की ज्याला आपण पॉइंट सोर्स म्हणूयात. मग एक्सटेंडेड सोर्स कोणाला म्हणायचं, तर एक्सटेंडेड सोर्स इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस. अनेक पॉइंट सोर्सेस एकत्र आले की त्यांच्यापासून बनतो तो एक्सटेंडेड सोर्स, असं आपण इमॅजिन करूयात. सो आता इथं जो एक्सटेंडेड सोर्स आपण यूज केलेला आहे इट इज नथिंग बट अ पेन्सिल. एक छोटीशी पेन्सिल दाखवली आहे. पेन्सिलच असं नाही, तुम्ही कुठलाही सोर्स इथे यूज करू शकता ॲज ॲन एक्सटेंडेड सोर्स. सो आता इथे या एक्सटेंडेड सोर्सची डायग्रॅम कशी फॉर्म होते, आपल्याला इमेज जी आहे ती कशी फॉर्म होते हे डायग्रॅम थ्रू आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यासाठी आधी आपल्याला पहिल्यांदा मिरर ड्रॉ करावा लागेल. हा मिरर झाला का, नाही झाला. ह्याच्या एका साईडला आपल्याला हे असं कोटिंग दाखवायचं आहे. कलरचं कोटिंग होतं म्हणून सांगितलं होतं ना आपण की प्लेन ग्लासला एक साईडला आपण कलरचं कोटिंग देतो आणि मग त्या प्लेन ग्लासचं कन्व्हर्जन मिररमध्ये होतं. आणि म्हणून कंपल्सरी जेव्हा आपण मिरर दाखवतो ना तर तेव्हा एक साईडला असं कोटिंग आपल्याला दाखवायचं आहे. ह्या डॉट अशा रेषा दाखवल्यात, ह्याचा अर्थ ती बाजू कलर केलेली आहे, कोटिंग दिलेली आहे. आता ह्या बाजूला कलर दिल्यामुळे ही साईड त्याची रिफ्लेक्टिंग झाली, म्हणजे ह्याच्या थ्रू ऑब्जेक्टवरती जे काही लाईट रेज पडलेले आहेत ऑब्जेक्टचे ते रिफ्लेक्ट होणार आहेत. आता इथं जो आपल्याला एक्सटेंडेड सोर्स सांगितला आहे तो आपण दाखवूयात. सपोज दिस इज ॲन एक्सटेंडेड सोर्स, इट इज पेन्सिल. खूप काही चित्र वगैरे काढायची नाहीत, अगदी साधा या पद्धतीनं तुमचा ऑब्जेक्ट हा दाखवायचा आहे. आता हा ऑब्जेक्ट सपोज हा मिरर आहे, याला एम आणि एम डॅश असं नाव दिलं, काही पण नावं देऊ शकतो आपण. याला मी सपोज पी आणि क्यू ह्या दोन एंड्सना नावं दिली. आता हा पी पॉईंट तुमच्या मिररपासून जेवढ्या अंतरावर आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण म्हणतो त्याला, की मिररपासून परपेंडिक्युलरली हा पॉईंट पी पॉईंट जेवढ्या अंतरावरती आहे तेवढ्याच सेम अंतरावरती त्या मिररच्या बॅक साईडला ह्या पी पॉईंटची इमेज फॉर्म होणार आहे. आणि म्हणून याची इमेज फॉर्म झालेली दाखवण्यासाठी आपण कशी दाखवायची बघा, तर हे डिस्टन्स तुम्ही मोजून घ्या जे काही असेल ते. तर तेवढंच डिस्टन्स बरोबर इथे आपल्याला दाखवायचं आहे. असं मी पॉईंट घेतला सपोज, इथं पण त्याच पद्धतीने जेवढं डिस्टन्स इथे आहे तेवढंच या बाजूला आपण दाखवलं. आता हे पॉईंट्स अगेन जोडायचे आहेत आपल्याला. ओके, सो हा झाला आपला ह्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती फॉर्म झाली. जेवढ्या अंतरावरती पी दाखवला आहे तेवढ्याच अंतरावरती त्याची इमेज, दॅट इज पी डॅश म्हणूयात आपण त्याला. आणि जेवढ्या अंतरावरती हा क्यू पॉईंट आहे मिररपासून तेवढ्याच अंतरावरती त्याची इमेज मिररच्या बॅक साईडला फॉर्म होते इन द फॉर्म ऑफ क्यू डॅश. आणि बाकीचे जे पॉईंट्स आहेत इन बिटवीन पी अँड क्यू त्यांच्या पण तशाच पद्धतीने करस्पॉन्डिंग इमेजेस फॉर्म होतात बिहाइंड द प्लेन मिरर. आता या प्लेन मिररपासून मिळालेली जी इमेज आहे तिचे जर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघितले किंवा कशी मिळते इमेज, तर त्याचं लॅटरल इन्व्हर्जन झालेलं आहे, साईड चेंज झालेले आहेत, बरोबर. त्यानंतर जेवढ्या साईजचा आपला ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच साईजची इमेज आपल्याला मिळाली आहे बिहाइंड द मिरर. आणि जी इमेज बिहाइंड द मिरर मिळते तिला आपण व्हर्च्युअल इमेज म्हणतो. म्हणजेच जी इमेज आपण कागदावरती कुठल्याही एखाद्या सरफेसवरती ऑब्टेन करू शकत नाही ती इमेज व्हर्च्युअल असते. आणि ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण शिकलो आहे की व्हर्च्युअल इमेजेस आर ऑलवेज इरेक्ट, म्हणजे वर डोकं खाली पायवाल्या, आणि इन्व्हर्टेड म्हणजे खाली डोकं वर पायवाल्या. सो व्हर्च्युअल इमेज नेहमी वर डोकं खाली पाय असणारे असतात. म्हणून या प्रकारे जी इमेज तयार झाली तिचं कॅरेक्टरिस्टिक किंवा नेचर कसं सांगता येईल बघा, सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. त्यानंतर अजून काय सांगणार, लॅटरल इन्व्हर्जन झालंय, साईड चेंज झाल्यात ना, आणि हिचं नेचर कसं आहे व्हर्च्युअल, आभासी अँड इरेक्ट.
मग हे एक्सप्लेनेशन जेव्हा तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारलं जाईल की एक्सटेंडेड सोर्सची इमेज प्लेन मिररपासून कशी मिळते, तर तुम्ही सांगणार कसं की सपोज ॲन ऑब्जेक्ट पी क्यू इज केप्ट ॲट अ स्पेसिफिक डिस्टन्स फ्रॉम मिरर एम अँड एम डॅश, देन द पॉईंट पी त्याची इमेज, द इमेज ऑफ पॉईंट पी विल बी ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम, म्हणजे जेवढं तुमचं मिररपासूनचं पी पॉईंटचं जेवढं अंतर आहे, द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम द मिरर विल बी इक्वल ॲज दॅट ऑफ डिस्टन्स पी डॅश फ्रॉम द मिरर. Similarly, distance of Q from the mirror will be equal as that of distance Q dash and mirror, and the remaining points in between the points P and Q will be having their mirror images corresponding to that their original position. त्यांची ओरिजिनल पोझिशन जी आहे त्याच्याबरोबर करस्पॉन्डिंग अपोजिट साईड्सना बाकीच्या पॉईंट्सची इमेज आपल्याला मिळते आणि ह्या पद्धतीनं लॅटरल इन्व्हर्जन झालेली व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज आपल्याला फॉर्म होते. सो हे झालं इमेज ऑफ ॲन एक्सटेंडेड सोर्स. आता याच्यानंतर एक फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे की ज्याचा यूज करून आपल्याला दोन मिररमध्ये एक स्पेसिफिक अँगल असेल सपोज, तर त्या 2 मिररमध्ये एक समजा हा एक मिरर आहे, हा एक मिरर आहे, ह्या 2 मिरर्समध्ये एक हा अँगल असेल, तर वेगवेगळ्या अँगल्स असताना त्या मिररच्या मध्ये समजा एखादं आपण ऑब्जेक्ट ठेवलं तर त्या ऑब्जेक्टच्या किती नंबर ऑफ इमेजेस आपल्याला मिळतात हे एका फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा हा एक मिरर घेतला, हा एक मिरर घेतला, ओके. आता ह्या दोघांच्या मध्ये सपोज हे ऑब्जेक्ट ठेवलं, तर आपण अँगल चेंज करत जाऊ तसा तसा नंबर ऑफ इमेजेस ज्या फॉर्म होतात तो नंबर पण व्हॅरी होत जातो आणि तो नंबर ऑफ इमेजेस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे अँड दॅट फॉर्म्युला इज n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. इथे n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस आणि a म्हणजे अँगल बिटवीन 2 मिरर्स. या व्हॅल्यूज वेगवेगळ्या व्हॅल्यूज इथे पुट करून आपल्याला आयदर ए किंवा एन ह्या दोघांच्याही व्हॅल्यूज विचारल्या जातात. 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात स्टुडंट्स त्याच्यामध्ये कंपल्सरी याच्यावरती प्रश्न असतोच. MCQs असतील, सपोज तुम्हाला विचारलं की 2 मिरर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारा अँगल सपोज 90 डिग्री आहे, देन हाऊ मेनी नंबर ऑफ इमेजेस यू विल गेट. मग इथे वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करून ह्या सपोज आता एची व्हॅल्यू दोघांच्या मधला अँगल समजा आपल्याला 90 डिग्री दिला आहे, तर तेव्हा असणारे नंबर ऑफ इमेजेस कशा आपण कॅल्क्युलेट करणार, तर n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन 90 डिग्री घेतलं मायनस 1. हा मायनस 1 अजिबात विसरू नका, इथेच कन्फ्युजन होतं. समजा तुम्हाला असं दिलं आहे आणि तुम्ही ह्याचं डिव्हिजन करता, 4 आन्सर आलं आणि पटकन तुम्ही समजा 4 ऑप्शन दिलेत तुम्हाला 5, 4, 3 आणि 2, तर 4 आन्सर तुमच्या ऑप्शनमध्ये दिसतं आणि तुम्ही पटकन त्याला टिक करून टाकता. पण इथे काय असणार आहे, 4 मायनस 1 म्हणजे 3 असणार आहे. जेव्हा तुम्हाला दोघांच्या 2 मिररमध्ये असणारा अँगल 90 डिग्री असेल अशा पद्धतीनं आणि त्या दोघांच्या मध्ये एखादं ऑब्जेक्ट आपण ठेवलं तर त्याच्या 3 इमेजेस आपल्याला मिळणार आहेत. ओके. सिमिलरली समजा मी दोघांच्या मध्ये असणारा अँगल 120 डिग्रीचा घेतला, तर नंबर ऑफ इमेजेस मला कशा मिळतील बघा, n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन 120 डिग्री मायनस 1. सो इथे मी व्हॅल्यूज पुट केल्या, 3 आलं इथे ह्या दोघांचं डिव्हिजन, मायनस 1 म्हणजे 2. सो जेव्हा दोघांच्या मध्ये अँगल 120 डिग्रीचा असतो तेव्हा मिळणाऱ्या इमेजेस 2 असतात. अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही नंबर ऑफ इमेजेस जशा काउंट करू शकता, फाइंड आउट करू शकता. तसंच समजा तुम्हाला अँगल फाइंड आउट करायला सांगितला तर तुम्ही काय फॉर्म्युला यूज करणार बघा, तर त्यासाठीचा फॉर्म्युला असणार आहे 360 अपॉन n प्लस 1. दोन्हीही पद्धतीचे न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जातात आणि हमखास आपला गोंधळ काय होतो बघा. जर तुम्हाला n इज इक्वल टू 360 अपॉन a मायनस 1 असेल आणि तुम्हाला समजा
अँगल विचारला आहे तर तेव्हा तुम्ही फक्त हा एन इथे घेता आणि मग तुमचं आन्सर हे चुकू शकतं. सो जर एनची व्हॅल्यू काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर दोघांच्या मधला अँगल विचारला, म्हणजे समजा आता हा एक सॉल्व करून दाखवते तुम्हाला. समजा 2 मिरर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक अँगल आहे आणि त्या अँगलमुळं मला समजा 2 नंबर ऑफ इमेजेस मिळालेले आहेत, म्हणजे एनची व्हॅल्यू जी आहे ती 2 दिली आहे. देन यू हॅव टू फाइंड आउट द अँगल बिटवीन 2 मिरर्स. जर असा प्रश्न विचारला तर कसं आपण कॅल्क्युलेट करूयात बघूयात. 360 डिग्री अपॉन नंबर ऑफ इमेजेस मला 2 दिल्यात प्लस 1. सो इथं काय होईल, 360 डिग्री अपॉन 3 डिवाइड करायचं, 120 डिग्री आला. सो ह्या दोघांच्या मध्ये अँगल बघा आलं का आन्सर आपलं सेम. इथे दोघांच्या मध्ये 120 डिग्री अँगल असताना नंबर ऑफ इमेजेस 2 मिळाल्यात. तसंच दोघांच्यापासून मिळणारा नंबर ऑफ इमेजेस जेव्हा 2 असतील तेव्हा त्या दोघांच्यातला असणारा अँगल आपण ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून काढू शकतो. हे 2 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत स्टुडंट्स. एन कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला, ए कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला. प्रत्येकाचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सॉल्व करून दाखवलं. खूपच महत्त्वाचं आहे हे, अजिबात स्किप करू नका. स्पेशली तुम्ही हा 1 बरेच जण विसरतात. बरेचदा एक्झाममध्ये येतं, पेपर आम्ही तपासत असतो तेव्हा लक्षात येतं पटकन. हा गडबडीच्या नादामध्ये आन्सर येतं ह्या गडबडीमध्ये हा -1 बरेचदा विसरतात किंवा इथे हा +1 लिहायचं बरेचदा विसरतात आणि थोडक्यासाठी तुमचं आन्सर हे चुकतं. सो हे 2 फॉर्म्युली लक्षात ठेवा. ह्या पद्धतीनं आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज ह्या काढायला तुम्हाला एक्झाममध्ये हमखास विचारलं जातं. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असू देत, तुम्ही NTS MTS सारख्या एक्झाम देता तिथं देखील ह्या प्रकारचे न्यूमरिकल्स हे विचारले जातात. आलं लक्षात. सो हे 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. इथे थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पॉईंट जो आहे तो स्टडी करूया.